श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे गणपती बाप्पा स्पेशल स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेक प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ 4.10 या सेकंदाच्या बीटमार्कवरून वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हा इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर सेकंड नंबर याला येऊन 4.10 या सेकंदाच्या बीट आल्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पा स्पेशल एक व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्याची शेवटपर्यंत लेंथ वाढवून बघू शकता प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की ही जी रेक्टँगल 2 आहे ते आपल्याला याच्यावरती सेट करायचे आहे। म्हणजे प्रॉपर असा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। पहिल्यांदा ब्लॅक PNG अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल ते आपल्याला खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज आहे कमी जास्त करून वरती अशा प्रकारे सेट करायची आहे। सेट केल्याबरोबर याची लेंथ 4.10 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे PNG सेट करायचे आहे। त्यानंतर 4.10 पासून परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरी PNG ॲड करून त्याची लेंथ कमी जास्त करून अशा प्रकारे आपल्या वरती अशा प्रकारे काय करायचे सेट करायचे। बघू शकता अशा प्रकारे आता सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता आपण PNG व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेजला इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्ट देण्यासाठी बॅक निघून शेक प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला आपल्याला काय करायचं तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याबरोबरच याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं।